माया असं का करते मला खरंच कळत नाही. गुरुनाथ सारख्या माणसावरती ती प्रेम करते हे चुकीचं आहे. तिला कोणीतरी सांगायला हवं ना. हे बघ राधा, मला तुझं म्हणणं कळतंय, पण आपण जर शांतपणे विचार केला ना तर मला असं वाटतं की तू चुकत नाहीयेस, पण माया सुद्धा मायाच्या जागी बरोबर आहे. काय माया बरोबर आहे? अरे दोन्ही बाजूने काय बोलतोयस? हा એટલે भाई साहब तुम्हारा भी बराबर है और बहन जी तुम्हारा भी बराबर है, असं कसं होईल? कारण आनंद, आपण आपल्या नजरेतून गुरुनाथला बघतोय ना. हे बघ आनंद, माया माझ्याशी बोलली, तिचं खरंच गुरुवर खूप प्रेम आहे आणि तिच्या नजरेतला गुरुनाथ वेगळा आहे हे सुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. आता मला खरंच माहित नाही गुरुनाथचं केवढं प्रेम आहे मायावर, पण माया अत्यंत जेन्युइनली प्रेम करते गुरुवर. आणि शेवटी ते तिचं आयुष्य आहे ना आनंद, तिचं आयुष्य आहे, ते कसं जगायचं, कोणाबरोबर जगायचं ह्याचा हक्क तिला आहे. आपण कशाला उगाच लुडबुड करायची तिच्या आयुष्यात? लुडबुड? काय बोललास? लुडबुड? आपण लुडबुड करतो तिच्या आयुष्यात? नाही, तसं तर गुरुनाथ खूप वाईट आहे असं आम्ही अनेक वेळा सांगितलंय राधिका वहिनींना आधीपासून. मग आम्ही काय लुडबुड केली का त्यांच्या आयुष्यात? अरे नाही यार आनंद, आता राधिका वहिनी शनाची एवढी मदत करतायत, मग त्या काय लुडबुड करतायत त्यांच्या आयुष्यात? काय बोलतोयस काही तू? आनंद मला असं म्हणायचं नाहीये, माझं बोलणं नीट समजून घे तू. राधाची आणि शनयाची गोष्ट वेगळी आहे. त्या दोघींनाही गुरुनाथच्या बाबतीत स्वतः काही गोष्टी रिअलाइज झाल्यात ना. आणि एक मिनिट आनंद, तुझा शब्द चुकतोय. आपण लुडबुड नाही केली कधी, आपण सपोर्ट केला, आधार दिला दोघींना. निर्णय त्यांचे त्यांनी घेतलेत की नाही. आणि माया थोडं वेगळं प्रकरण आहे रे, थोडं समजून घ्यायला पाहिजे आपण. ती स्वतःहून मदत नाही मागणार आहे आपल्याकडे. हा मतलब आ बैल मुझे मार, अपने पैर पे कुल्हाड़ी मारेगी, असं कसं चालणार? आपण तिच्या हुशारीवर थोडा विश्वास ठेवूया ना. आज ना उद्या खरं कळेल तिला, तेव्हा येईल ती आपल्याकडे मदत मागायला. अरे तू नाही, सौमित्र जे काही म्हणतो ते मला पटतंय, पण आता मायाचा विषय नको. आता आपण जेनीचा विचार केला पाहिजे. जेनीचा विचार करायचा म्हणजे याचं पण लफड आहे की काय बाहेर? ये बाबा काही बोलू नकोस. चिडतो काय रे? आज जेनीची आपल्या घरातली ही शेवटची रात्र आहे ना. काय? कशाबद्दल शेवटची रात्र आहे म्हणजे काय? आता नवीन घर घेतलंय ना आम्ही, जवळच आहे. म्हणजे काय तू घेऊन जाणार आहेस? ऑब्विसली. एक मिनिट, सॉरी. नाही जेनी कुठेही जाणार नाही. तू जा. अरे वेडा एकटा जा ना, तू जा एकटा जा. जेनी नाही जाणार. घर घेतलंय. नाही जेनी नाही जाणार कुठेही. याला काय हक्क आहे? मी तुझ्या आयुष्यात लुडबुड करणार. काय चाललंय? बाहेर ये आधी तू. काय वेडेपण आहे हा? बाहेर येतोस की नाही तू आता? नाही माया, तू मला जोपर्यंत माफ नाही करत मी नाही बाहेर येणार. गुरु हो, मला कळतंय सगळं. बाहेर ये, आपण बोलूया शांतपणे. आय प्रॉमिस यू. तू बाहेर ये, आपण बोलूया. प्लीज बाहेर ये. ऐक माझं. नाही येणार मी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. तू माफ कर मला. मी लगेच बाहेर मला बघा स्विमिंग गॉड, हा मुलगा ऐकत का नाहीये? नाही हो, तुम्ही सांगायला दिलं. तू आधी मला आय लव्ह यू टू म्हण बाहेर, तर मी बाहेर येईल. ओके गुरु, आय लव्ह यू टू. मी माफ केलंय तुला. ओके प्लीज बाहेर, प्लीज लगेच बाहेर, लगेच. आय लव्ह यू म्हणाले. आलो मी बाहेर. ये इकडे. गुरु सावकाश. ये मला हात दे. ये काय वेडेपण आहे हा? माया, तू खरंच मला माफ केलं माया. हो गुरु, मी माफ केलं तुला. माया माझी तारण. गुड मॉर्निंग मुंबई. मी तुमची मुंबईची मैत्रीण कलाकार श्रुती घेऊन अतरंगी FM. आणि अतरंगी FM वर तर आपल्या गप्पा नेहमीच सुरू असतात. ऑफकोर्स यार, बातें होती हैं, हम गाने बजाते हैं आपके लिए, पर ये सिलसिला तो जारी है. अब एक बहुत ही अच्छी खबर मैं आपको सुनाने जा रही हूँ. फायनली तो शो सुरू होणार आहे ज्याची तुम्ही मनापासून वाट बघताय. मी बोलते आहे अतरंगी गाणी विथ लव्ह टीचर बिंदू राणी. म्हणजे जर का तुम्हाला प्रेमात पडायचं असेल किंवा तुमची इच्छा असेल की कोणीतरी तुमच्यावर प्रेम करावं, किंवा तुम्हाला काही लव्ह टिप्स हवे असतील, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत करणार आहे बिंदू राणी. अब देखो आपकी प्यार की नैया जो है वो बिंदू राणी के हाथ में है, ऐसे समझ लो. पण त्यासाठी आमचा नंबर नोट करा. टाइप करा बिंदू राणी स्पेस द्या, तुमचं नाव लिहा आणि पाठवून द्या 897593. येस. काय करते म्हणजे? ऐकलं नाहीस का?
त्या बिंदू राणीला कॉल करायचा असेल तर नंबर नोट डाऊन करा असं सांगितलं त्यांनी. तू नोट डाऊन करत होते का? का म्हणजे? अरे अतरंगी रेडिओवाले एक सॉलिड कार्यक्रम सुरू करतायत त्या बिंदू राणीचा. पण ते तर लव्ह टिप्स देणार आहेत ना, तुला काय फायदा त्याचा? फायदा तू नीट ऐकलं नाहीस का? ती आरजे श्रुती काय म्हणाली ते? काय? तिने असं सांगितलंय की यंग असो किंवा म्हातारे, सिंगल असो किंवा मॅरिड, प्रेमाची गरज ही सगळ्यांनाच असते. तर तुम्हाला जर लव्ह टिप्स हव्या असतील तर तुम्ही नंबर नोट डाऊन करा. म्हणून मी नंबर नोट डाऊन केला. शरूबेबी तुला सांगते, हा कार्यक्रम ना नक्की सुपर डुपर हिट होणार. खरंच तुला असं वाटतं? मग 101%. आजपर्यंत असा कार्यक्रम कधी झालाच नव्हता ना. मी काय म्हणते शरूबेबी, तू पण हा कार्यक्रम ऐकत जा, तुझ्या पण फायद्याचे आहे. नाही, मी नाही ऐकणार. का? मी कसं ऐकणार? खूप मी ऐकू शकते, तू का नाही ऐकणार? तसं नाही, म्हणजे मी खूप बिझी असते ना हल्ली, मीटिंग आणि हे ते सगळं, त्यामुळे मला काही बघता येणार नाही. आणि तसंही मला लव्ह लाईफ मध्ये वगैरे काही इंटरेस्ट नाही आता, नकोच ते. काय झालं काय? काही गोष्टी ना या वेळच्या वेळी झाल्याच पाहिजेत आयुष्यात. कामं काय होतच राहतील ग, पण या सगळ्या गोष्टी ना ह्या वेळेत झाल्या पाहिजेत. कळलं तुला? बाप रे, त्या बिंदू राणीचा नुसतं प्रोमो ऐकला तर एवढं चाललंय. तुझा शो ऐकलास तर लग्नच लावशील माझं परत. नको हा प्लीज, मला काही इंटरेस्ट नाही या सगळ्यामध्ये. तू ऐक तिचा शो, मला नाही ऐकायचं. ओके बाय. अगं शनू बेबी, काहीच ऐकत नाहीये माझं. थांब, बिंदू राणीलाच विचारते, शनू बेबीचं काय करू? ती जी टिप देईल ना ती तुला ऐकावीच लागेल. गुरु, लिंबू सरबत. गुरु, मी तुझ्याशी बोलतेय, बोल ना काहीतरी. आय नो, म्हणजे जे काही घडलं त्याच्याबद्दल तुला गिल्टी वाटतंय. ठीक आहे ना, आता मी केलंय ना तुला माफ. बोल माझ्याशी. सॉरी. कशाबद्दल? हे बघ, मी जे काही वागलो ना ते चुकीचं होतं, म्हणजे ते चुकीचंच होतं. पण मी तुला खरं सांगतो, त्याच्यामध्ये माझा कुठलाही हेतू नव्हता की तुला दुखवावं. मी खरंच सांगतो माया, ट्रस्ट मी, माझा एवढाच हेतू होता की यामधून राधिका आणि शनायाचा फक्त विश्वास संपादन करावा. म्हणजे आपलंच ठरलं होतं की नाही. हे बघ, राधिका आणि शनायाचा एकदा विश्वास संपादन केला की आपलं जे अल्टिमेट गोल आहे ना, राधिका मसालेला बर्बाद करत. गुरु प्लीज, मला तो विषय नकोय आता आपल्यात, प्लीज. आणि हो, म्हणजे तू जे खोटं वागलास माझ्याशी त्याचा मला त्रास झाला, मी नाही म्हणणार नाही. पण मला त्रास झाला या गोष्टीचा, तुलाही त्रास झालाय गुरु. लुक एट यू, किती डिस्टर्ब आहेस तू कालपासून. हा म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तुझं अजूनही प्रेम आहे माझ्यावर. हो, ऑफकोर्स माया. पण यार, हे मला बरोबर नाही वाटत. अरे म्हणजे दरवेळेला मी काहीतरी चुका करायच्या, दरवेळेला मी काहीतरी माती खायची, आणि तू तेवढ्याच मोठ्या मनानं मला दरवेळेला माफ करायचं, हे काही बरोबर नाही. पण ठीक आहे रे, आता झालं गेलं, विसरून जाऊया आपण. नाही, दिस इज नॉट राईट. हे अगदी बरोबर नाहीच आहे. अरे मग काय करायचं? काय तू हे कर ना, मला काहीतरी शिक्षा दे. मला तू शिक्षा कर काहीतरी. कम ऑन, मी शिक्षा वगैरे देणार नाहीये, प्लीज. नाही माया, त्याशिवाय मी सुधारणार नाही. तू मला काहीतरी शिक्षा दे ना, काही दे शिक्षा. अरे मी काय शिक्षा देऊ तुला? ओके, म्हणजे शिक्षा नको, तू कर माझ्यासाठी काहीतरी छान असं, मला सरप्राईज दे किंवा असं रोमॅन्टिक काहीतरी कर. मी खुश होईन आणि तेवढं बस होईल मला. नाही ठीक आहे, मला कळलं आता. मी तुझ्यासाठी काहीतरी मी वागतो. मी नक्की छान काहीतरी रोमॅन्टिक करतो. काय गिफ्ट आणशील तू माझ्यासाठी? मी हे छानपैकी तुझ्यासाठी मी गजरा वगैरे, हो ना? एक्झॅक्टली, माझं तेच होतं मनात. गुरु अंकल, प्लीज माया, अंकल काय गजरा आणणार आहेस का माझ्यासाठी? नाही गुरु, आता तू ठरवलंयस की नाही की मायाला खुश करायचं आणि काहीतरी छान करायचं, मग असं छान रोमॅन्टिक कर ना, आठव काहीतरी. काय नाही सुचत आहे ना काही? मला वाटलंच होतं. तू एक काम कर गुरु, तो ना एक नवीन शो येतो आरजे बिंदू राणीचा, त्यात ती छान लव्ह टिप्स वगैरे देते.
दॅट विल हेल्प यू आउट. आणि त्या लव्ह टिप्स घे, छान काहीतरी ऐक आणि ना माझ्यासाठी रोमॅन्टिक प्लॅन कर काहीतरी. अरे यार काय ते बिंदूर कसलं कौतुक करताय ते? कोण कुठली आरजे बिंदूर आणि तिचं काय कौतुक ऐकतोय सतत मध्ये? पण कोण मला बोललं ते? एक मिनिट, हे बघ, मी ना कोणाकडून लव्ह टिप्स घ्यायची मला काही गरज नाही. मी माझं बरोबर छान काहीतरी करू शकतो. अच्छा, बघूया ना मग काय करतोयस ते गुरु अंकल. एक तर अंकल प्लीज डोंट से इट अगेन. ना बोल बोल शन्या. काय ग, काय चाललंय? हसतेस का तू? आता मी तरी काय करणार? मी हसत असताना तुझा फोन आला ना. हसतेस का? काही नाही, आता आम्ही बाहेर ना बिंदू राणीविषयी बोलत होतो. सौमित्र तर तुला माहितीच आहे, त्याचा तो रोमॅन्टिक स्वभाव. कधी कधी असं काहीतरी बोलून जातो ना की लाजच आणतो 4 लोकात. हा, तुला लाज आणत असेल, पण माझी लाज काढतो 4 चौघांमध्ये तो. कधी कधी असं काहीतरी बोलतो, काही कळतच नाही ग काय रिॲक्ट करू. बरं ते जाऊ दे, कशासाठी फोन केला होता ते सांग. ऍक्च्युली माझा बिंदू राणी म्हणून आज पहिला दिवस आहे, जरा भीती वाटत होती. शन्या, कशाला घाबरायचं? हे बघ, मला खात्री आहे तू जे काही करशील ना ते उत्तमच करशील. थँक्स, मला ऐकून बरं वाटलंय. पण ऐक ना, एक रिक्वेस्ट होती. बोल ना. म्हणजे मला माहिती बोके आणि तुम्हाला खूप काय काय करता, पण प्रत्येक वेळेला तुम्हाला माझ्यासाठी वेळ असेलच असं नाही ना. बोल बोल, काय बोलायचं ते बोल पहिले. तू किंवा बोके आज माझ्यासोबत या ना, प्लीज 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 प्लीज. हे बघ शन्या, मी तुला आधीपासून पाहते. तू काय आता पूर्वीची शन्या राहिलेली नाहीयेस. किती मेहनत करतेस आता तू. माझी जवळची मैत्रीण झाली आहेस आणि तुझ्या या मेहनत करण्यामुळे आम्हाला तुझा अभिमान सुद्धा वाटतो. थँक्स राधिका, मला बरं वाटलं ऐकून. पण एक सांगू का? काय? माणूस म्हणून जरा जास्तच चांगली असतो. थोडंसं वाईट वाग ना माझ्यासारखी. हो का? वाईट वागू का तुझ्याशी? हा, म्हणजे ठराविक लोकांशीच फक्त. आणि माझ्याशी जरा कमी चांगलं वाग. एवढं चांगलं वागतेस ना की असं चणे की झाड पे चढणार आहे मी. असं बरं होऊ देईन मी, चांगली वटणीवरती आणेन. बोल, काय करायचंय? काय निघायचंय? किती वाजता? मला तासाभरात पोहोचायचंय. हो का? बरं मग ठीक आहे, मी सौमित्राशी बोलून घेते. हे बघ, तुझ्या या सगळ्या कामाची नवी सुरुवात आहे की नाही, आमच्या दोघांपैकी एक जण तुझ्या बरोबर नक्की असेल. डोंट वरी. थँक्यू थँक्यू राधिका. ऑल द बेस्ट. थँक्स. बाय बाय बाय. गुरु, आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊया. मला आपल्यात अजिबात मिसअंडरस्टँडिंग नको आहेत. चल माया, आता काही मिसअंडरस्टँडिंग नाहीये. झालं ना आपलं बोलणं, सगळं क्लिअर झालंय. आपल्यात फक्त आणि फक्त रोमॅन्स हवा यापुढे. अरे म्हणजे तुला तर माहिती आहे किती रोमॅन्टिक होतो. हो, रोमॅन्स म्हटलं की एवढंच दिसतं ना तुला. अरे तसं नाही गुरु, मी म्हणते की काहीतरी छान रोमॅन्टिक कर ना माझ्यासाठी. असं सरप्राईज प्लॅन कर. हा, मी करतोच ना. मी करेन ना. मी म्हणून सांगते, तुला सुचत नाहीये ना, त्या शोची हेल्प घे, त्या बिंदू राणीची, आणि छान लव्ह टिप्स फॉलो कर आणि मला छान सरप्राईज दे बघ. अरे काय ते बिंदू राणीचं कौतुक आहे, सतत तिचं नाव असतं काहीतरी डोक्यात. एक लक्षात घे, हे बघ, मला ना लव्ह टिप्स साठी असल्या बिंदू राणी चंदू राणीचं काही कौतुक सांगायची गरज नाही. मी स्वतः मास्टर आहे. मतलब आपने चर्चे तो सुने होंगे. अच्छा, नाही, आपके चर्चे तो बहुत सुने हमने. आणि कॉन्फिडन्सही आवडलाय मला. मग सांग बघू, काय करशील माझ्यासाठी रोमॅन्टिक? अरे करायला काय 1000 गोष्टी आहेत, पण समजा मी काय करेन, फॉर एक्झाम्पल, जसं की असं मस्तपैकी एखाद्या छान संध्याकाळी कॅन्डल लाईट डिनर अरेंज करतो. एक्झॅक्टली, मी हेच म्हणणार होतो माया. आणि हेच नकोय मला. गुरु, रोमॅन्सच्या बाबतीत तुझी झेप कॅन्डल लाईट डिनरच्या पुढे कधी जाणार आहे? लास्ट काय केलंयस माझ्यासाठी रोमॅन्टिक आठवतंय? कॅन्डल लाईट डिनर, बस एवढंच करतोय आपण. नाही, मला यावेळी काहीतरी वेगळं छान सरप्राईज हवंय. छान काहीतरी कर माझ्यासाठी. माया प्लीज, मी हे बघ, मग एवढंच असेल ना तर तू मला सांग ना डायरेक्टली, तुला काय आवडतं, मी ते करतो ना. मीच सांगू? म्हणजे मला कसं सरप्राईज कर, मला कसं खुश ठेवू, हे मीच सांगायचंय का तुला? हाऊ बॅड इज दॅट? नाही गुरु, तुला नाही सुचत आहे ना, मग घे ना त्या शोची हेल्प. यार नाही रे, ती काय, हे बघ, काय कुठली बिंदू राणी, मी काय कसल्या टिप्स ऐकू? मी तिचं ऐकून काही करणार नाही. माझं मी छान करेन प्लॅन काहीतरी. ठीक आहे, मग माझ्याकडे ऍक्च्युली एक बेटर ऑप्शन आहे. तू त्याची हेल्प घे. म्हणजे त्याला ना सगळं कळतं रे, प्रेमाच्या बाबतीत, रोमॅन्सच्या बाबतीत, आणि समोरच्या माणसाला कसं खुश ठेवायचं ना बरोबर कळतं त्याला. तू त्याचीच हेल्प घे.
एवढं कौतुक करायची गरज नाहीये. कोण व्यक्ती आहे ते सरळ सांग. मी सौमित्र बनहट्टी बद्दल बोलतेय, सामी बद्दल. लुक एट युअर फेस. घे ना त्याची हेल्प. गुरु घे. अगं राधा, काय चाललंय तुझं? इथे बाहेर आपल्या रोमॅन्टिक गप्पा चालल्यात आणि तुझा हात धरून एकदम बेडरूम मध्ये वाटते आनंद आणि जेनीला काय वाटते? ऐक ना मी काहीतरी महत्वाचं बोलायला आणलंय. हे काय चाललंय तुझं? प्यारी हो सामने हम. समुद्र ऐक ना, मी महत्वाचं बोलतीये. शनियाचा फोन आला होता. मला माहिती. हो, मग काय करू मी शनियाचं? अरे ऐक ना, तिने काय सांगितलंय की तिच्याबरोबर जायचंय. आज तिथे बिंदू राणीचा पहिला दिवस आहे ना. हो माहिती मला, मी मेसेज केलाय सकाळी ऑल द बेस्ट. तेवढं पुरेसं नाहीये, तिच्याबरोबर जायला हवंय कोणीतरी. मग तू जा ना. त्या आनंद आणि जेनीचा पण महत्वाचा दिवस आहे ना आयुष्यातला. त्यांचं नवीन घर आहे, ते बघायला जायचंय ना. तिथे मी जाते, तिथे तू नको येऊस. का म्हणजे काय? तिथे काहीतरी त्यांना काहीतरी सजेशन द्यायचे असतील तर मी देईन ना. ते तू कसा देऊ शकशील? किंवा काही स्वयंपाक वगैरे करायचा झाला तर मी करेन, तू नाही करू शकणार. एक मिनिट. मी आणि आनंद जिथे असतो ना तिथे आम्ही काही करू शकतो. तेच काही नाही करायचंय, नेमकेपणा पाहिजे त्या सगळ्या करण्यामध्ये. म्हणूनच मी तुला सांगते की तू रेडिओ स्टेशनला जा, मी त्यांच्या घरी जाते. हा यार, असं काय करते तू? ऐक ना. आणि ना मुख्य म्हणजे तिथे आरजी श्रुती असणार आहे. लाजला परत लाजतो काय? काय चाल लाजत वगैरे नाहीये. नाही मग काय? केवढे झाले होते ते गाल. अरे नाही लाजत आहे यार. तुम्ही काय फालतू चमकात चिडवता यार? अरे तुझ्यासारख्या रोमॅन्टिक माणसाची खरंच तिथे गरज आहे. कारण तिथे लव्ह टिप्स वगैरे द्यायचे असतात ना. तिथे मी काय करणार आहे? तिथे तूच पाहिजेस. आणि इथे घरातली कामं वगैरे करायची असतात ना, तिथे मी जाते. त्यापेक्षा मला एक सांगशील, आपण दोघं कुठे जाऊया एकत्र? आपल्या पण रोमॅन्टिक आयुष्याची नवीन सुरुवात करू ना कधीतरी. आपल्या दोघांना एकत्र जायचंय ना. पण कुठे जायचं मी कसं सांगणार? मग कोण सांगणार? आरजे श्रुती सांगेल ना तुला. काय आगाऊ झालीस ना राधा तू? पहिला प्रश्न बिंदू राणीला विचारणार, खूप वर्षापूर्वी गमावलेलं प्रेम परत कसं मिळवावं. आणि दुसरा प्रश्न असा असेल, ह्या वयात प्रेम करणं बरोबर आहे का? टिंगटॉंग हा प्रश्न असू शकतो. नाही, हे वाजली आहे बेल. शनू बेबी, प्लीज दार उघडते का जरा? मम्मा नाही, मी रेडी होते, तू उघड प्लीज. तिसरा प्रश्न हा विचारणं, शनू बेबी एक काम कधी करेल माझं? Oh my God! तुम्ही दोघं इथे का आलात? काय काम आहे? मी माझं सामान घेऊन जायला आलोय. सामान म्हणजे का एवढं काय सामानाची गरज आहे? कारण गुरु लवकरच शिफ्ट होणार आहे. आम्ही आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात करतोय. माय गॉड, म्हणजे इतकं सगळं झालं तरी इतका जोश? वाय नॉट? इनफॅक्ट ऍड प्रकरण झाल्यापासून ना आमच्यातलं बॉन्डिंग अजूनच वाढलंय. मी काय म्हणते, आमची शनू बेबी आहे ना. हो, एक मिनिट. तुमच्या त्या शनू बेबीचं कौतुक मला आता अजिबात सांगू नका. तुम्ही पाहिलं ना तिने काय रंग बदलले तिचे. बरोबर शत्रू पक्षाला जाऊन मिळाली. आता राधिका बरोबर मैत्री करण्यातच तिला इंटरेस्ट आहे, तर मी कशाला थांबू? कर ना म्हणावं. तसंही आता आमच्या लग्नात काही राहिलेलं नाहीच आहे, त्यामुळे आता आयुष्यात मी पुढे जायचा निर्णय घेतलाय. मी एक पाऊल पुढे टाकणार आहे. हो गॅरी, खरंच पुढचं पाऊल टाकणार आहेस? तुमची मुलगी आतून रेडिओ सारखी काय बोलते? हो, माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे मी, पुढचं पाऊल टाकणार आहे. आणि तेच सांगायला इथे आलोय. माया आणि मी, कळलं ना? तू बाहेर ये, तुझ्या तोंडावर सांगतो. ये. कसं आहे गॅरी, मी बाहेर आले ना तर तुझं डिसिजन कदाचित बदलू शकतं. नाही, आता माझा डिसिजन कशानेही बदलणार नाहीये, कळलं ना? ये ना, बाहेर ये ना. अशी भित्री भागूबाई सारखी आतमध्ये बसून काय बोलतेस? ये बाहेर. ओके, टाकतेस मग मी पण एक पाऊल पुढे. टाक, ये.